माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. वर्ष 2026चं मन की बातचा हा पहिला भाग आहे. उद्या 26 जानेवारीला आपण सर्व प्रजासत्ताक दिन साजरा करू. याच दिवशी आपलं संविधान लागू झालं होतं. 26 जानेवारीच्या या दिवशी आपल्याला आपल्या संविधान निर्माणकर्त्यांना नमन करण्याची संधी मिळते. आज 25 जानेवारीचा दिवसही खूप महत्त्वाचा आहे. आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे. मतदाता दिवस आहे. प्रत्यक्षात मतदार हाच लोकशाहीचा आत्मा असतो. मित्रांनो, साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती 18 वर्षांची होते तेव्हा ती मतदार बनते. तेव्हा त्याला त्या व्यक्तीच्या आयुष्यातला एक सामान्य टप्पा समजलं जातं. पण प्रत्यक्षात ही संधी प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणून हे अत्यंत आवश्यक आहे की आपण देशात वोटर असण्याचा, मतदार असण्याचा उत्सव साजरा केला पाहिजे. जसं आपण वाढदिवसाला शुभेच्छा देतो आणि तो साजरा करतो, अगदी त्याप्रमाणेच जेव्हा एखादा तरुण पहिल्यांदा मतदार बनतो तेव्हा संपूर्ण परिसर, गाव किंवा शहर यांनी एकत्र येऊन त्याचं अभिनंदन करावं आणि मिठाई वाटावी. असे केल्यामुळे लोकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता वाढेल. त्याचबरोबर ही भावना अधिक दृढ होईल की एक मतदार असणं किती महत्त्वाचं आहे. मित्रांनो, देशातील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असलेले लोक जे आपल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी तळागाळात काम करतात, मी त्या सर्वांची खूप खूप प्रशंसा करू इच्छितो. आज मतदार दिनानिमित्त मी माझ्या तरुण मित्रांना पुन्हा आग्रहाने सांगेन की त्यांनी 18 वर्षांचे झाल्यावर मतदार म्हणून स्वतःची नोंदणी अवश्य करावी. संविधानाने प्रत्येक नागरिकाकडून ज्या कर्तव्य भावनेचे पालन करण्याची अपेक्षा ठेवली आहे, यामुळे ती अपेक्षाही पूर्ण होईल आणि भारताची लोकशाही सुद्धा बळकट होईल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आजकाल सोशल मीडियावर एक मनोरंजक ट्रेंड मी पाहत आहे. बरेच लोक 2016च्या आपल्या आठवणींना पुन्हा उजाळा देत आहेत. त्याच भावनेने आज मी सुद्धा तुम्हाला माझी एक आठवण सांगू इच्छितो. 10 वर्षांपूर्वी जानेवारी 2016 मध्ये आपण एका महत्त्वाकांक्षी प्रवासाची सुरुवात केली होती. तेव्हा आम्हाला याची जाणीव होती की हे जरी लहान असलं तरी ते तरुण पिढीसाठी, देशाच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा काही लोक हे समजूच शकले नव्हते की हे नेमकं काय आहे. मित्रांनो, मी ज्या प्रवासाविषयी बोलत आहे तो आहे स्टार्टअप इंडियाचा प्रवास. आपले तरुण मित्र या अद्भुत प्रवासाचे नायक आहेत. आपल्या रोजच्या चौकटीच्या बाहेर पडून त्यांनी जे सर्व नवोन्मेष केले ते इतिहासात नोंदवले जात आहे. मित्रांनो, भारतात आज जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम तयार झाली आहे. हे सर्व नवोद्योग चाकोरी बाहेरचे आहेत. आज ते ज्या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत त्या क्षेत्रांबद्दल 10 वर्षांपूर्वीपर्यंत आपण कल्पनाही करू शकत नव्हतो. जसे AI, अवकाश, अणुऊर्जा, सेमीकंडक्टर्स, मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन, बायोटेक्नॉलॉजी. कोणतेही नाव घ्या आणि कोणता ना कोणता भारतीय नवोद्योग
त्या क्षेत्रात कार्यरत असलेला दिसेल. मी माझ्या त्या सर्व तरुण मित्रांना सलाम करतो, जे कोणत्या नवोद्योगाशी जोडलेले आहेत किंवा स्वतःचा नवोद्योग सुरू करू इच्छितात. मित्रांनो, आज मन की बातच्या माध्यमातून मी देशबांधवांना, विशेषतः उद्योग क्षेत्र आणि नवोद्योगांशी संबंधित असलेल्या तरुणांना आग्रहाने नक्कीच सांगू इच्छितो. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. जगाचे लक्ष भारताकडे आहे. अशा वेळी आपल्या सगळ्यांवर एक खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे. ती जबाबदारी आहे गुणवत्तेवर भर देण्याची. होईल, चालेल, चालून जाईल हे म्हणायचे दिवस आता गेले. या वर्षी आपण पूर्ण शक्तीनिशी गुणवत्तेला प्राधान्य देऊया. आपल्या सर्वांचा एकच मंत्र असावा, गुणवत्ता, गुणवत्ता आणि फक्त गुणवत्ता. कालच्या मानाने आज गुणवत्ता उत्तम असावी. आपण जे काही उत्पादित करत आहोत त्याची गुणवत्ता अधिक चांगली करण्याचा संकल्प करूया. मग ते आपलं वस्त्रोद्योग असो, तंत्रज्ञान असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स, अगदी पॅकेजिंग सुद्धा. भारतीय उत्पादित वस्तू म्हणजे उत्कृष्ट गुणवत्ता असे असले पाहिजे. चला आपण उत्कृष्टतेलाच आपला मापदंड बनवून आपण असा संकल्प करूया की गुणवत्तेमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही. तसेच गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आणि मी तर लाल किल्ल्यावरून सांगितलं होतं, झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट असं केलं तरच आपण विकसित भारताच्या यात्रेला वेगाने पुढे नेऊ. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात लोक खूप नाविन्यपूर्ण आहे. समस्यांवर उपाय शोधणं, अशाच आणखी एका अनोख्या प्रयत्नाबद्दल देखील काही लोक हे काम नवोद्योगांद्वारे करतात. तर काही लोक समाजाच्या सामूहिक शक्तीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न उत्तर प्रदेशमधल्या आजमगडमध्ये केला गेला आहे. इथून वाहणाऱ्या तमसा या नदीला इथल्या लोकांनी नवजीवन दिलं आहे. तमसा केवळ एक नदी नाही, तर ती आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची जिवंत धारा आहे. अयोध्येतून वाहत येऊन गंगेमध्ये विलीन होणारी ही नदी एक काळी या भागातील लोकांच्या जनजीवनाचा आधार होती. पण प्रदूषित झाल्यामुळे तिच्या अविरत प्रवाहात अडथळा येऊ लागला होता. गाळ, कचरा, टाकाऊ पदार्थ तसेच घाणीमुळे या नदीचा प्रवाह थांबलेला होता. यानंतर इथल्या लोकांनी तिला नवजीवन देण्याचं अभियान सुरू केलं. नदीची स्वच्छता करण्यात आली आणि तिच्या काठावर सावली देणारी, फळ देणारी झाडं लावण्यात आली. स्थानिक लोक कर्तव्य भावनेने या कामाला लागले आणि सर्वांच्या प्रयत्नांनी या नदीचा पुनरुद्धार केला. मित्रांनो, लोकसहभागाचा असाच प्रयत्न आंध्र प्रदेशमधल्या अनंतपूरमध्येही पाहायला मिळाला आहे. या भागाला नेहमी दुष्काळाच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागला आहे. इथली माती लाल आणि वाळू मिश्रित आहे. यामुळेच लोकांना नेहमी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. इथल्या अनेक भागांमध्ये बराच काळ पाऊस पडत नाही. अनेकदा तर लोक अनंतपूरची तुलना वाळवंटातील दुष्काळी परिस्थितीशी देखील करतात. मित्रांनो, या समस्येवर उपाय म्हणून स्थानिक लोकांनी जलाशय स्वच्छ करण्याचा संकल्प केला. मग प्रशासनाच्या मदतीने इथं अनंत नीरू संरक्षणम प्रोजेक्ट याची सुरुवात झाली. या प्रयत्नांतर्गत 10 पेक्षा जास्त जलाशयांना नवीन जीवन मिळालं आहे. त्या जलाशयांमध्ये आता पाणी भरू लागलं आहे. यासोबतच
7,000पेक्षा जास्त झाडे देखील लावण्यात आली आहेत. म्हणजे आता अनंतपूरमधील जलसंवर्धनासोबतच त्या क्षेत्रातील हिरवळही वाढली आहे. इथे मुलं आता पोहण्याचा आनंदही घेऊ शकतात. एका प्रकारे सांगायचं झालं तर इथली संपूर्ण परिसंस्था पुन्हा एकदा बहरली आहे. मित्रांनो, आझमगड असो, अनंतपूर असो किंवा देशातली कुठलीही अन्य जागा असो, हे पाहायला आनंद होतो की लोक एकत्र येऊन कर्तव्य भावनेने मोठे संकल्प पूर्ण करत आहेत. लोकसहभाग आणि एकीची हीच भावना आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात भजन आणि कीर्तन शतकांपासून नेहमीच आपल्या संस्कृतीचा आत्मा आहेत. आपण भजने मंदिरांमध्ये ऐकली आहेत, कथा ऐकतानाही ऐकली आहेत आणि प्रत्येक युगाने भक्तीला आपल्या काळानुसार जपला आहे. आजची पिढी सुद्धा काही नवीन कमाल करत आहे. आजच्या तरुणांनी भक्तीला आपल्या अनुभवात, आपल्या जीवनशैलीत सामावून घेतलं आहे. याच विचारातून एक नवी सांस्कृतिक पद्धत उदयाला आली आहे. तुम्ही सोशल मीडियावर असे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने तरुण एकत्र येत आहेत. मंच सजलेला असतो, रोषणाई असते, संगीत असतं, सगळा थाटमाट असतो आणि वातावरण एखाद्या कॉन्सर्टपेक्षा अजिबात कमी नसतं. एखादा खूप मोठा कॉन्सर्ट सुरू आहे असं वाटतं. पण तिथे ते लोक जे गातात ते अत्यंत तन्मयतेने, पूर्ण निष्ठेने, पूर्ण लयीत गातात. भजनांचा गजर असतो. या ट्रेंडला आज भजन क्लबिंग म्हटलं जात आहे. आणि हे विशेषतः जेन झी मध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे. या कार्यक्रमांमध्ये भजनांची प्रतिष्ठा आणि पावित्र्य पूर्णपणे जपले जाते. हे पाहून आनंद होतो. भक्तीला सहजपणाने बघितलं जात नाही. ना शब्दांची मर्यादा ओलांडली जाते, ना भावनांची. मंच आधुनिक असेल, संगीताचं सादरीकरण वेगळं असू शकतं, पण मूळ भावना तीच असते. ती म्हणजे अध्यात्माची एक अखंड प्रवाह. तिथे याचा अनुभव येतो. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज आपली संस्कृती आणि सण व उत्सव जगभरात आपली ओळख निर्माण करत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. सर्व प्रकारचं सांस्कृतिक चैतन्य टिकवून ठेवण्यात आपल्या भारतातील बंधू भगिनींचे महत्त्वाचे योगदान आहे. ते ज्या भागात आहेत तिथे आपल्या संस्कृतीची मूळ भावना जपून ती पुढे नेत आहेत. या संदर्भात मलेशियामध्येही आपला भारतीय समुदाय अतिशय कौतुकास्पद काम करत आहे. तुम्हाला हे जाणून सुखद आश्चर्य वाटेल की मलेशियामध्ये 500 पेक्षा जास्त तमिळ शाळा आहेत. या शाळांमध्ये तमिळ भाषेच्या शिक्षणासोबतच इतर विषयही तमिळमधून शिकवले जातात. याशिवाय इथे तेलुगू आणि पंजाबीसह इतर भारतीय भाषांवरही खूप भर दिला जातो. मित्रांनो, भारत आणि मलेशिया यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यात एका संस्थेची मोठी भूमिका आहे. तिचं नाव आहे मलेशिया इंडिया हेरिटेज सोसायटी. वेगवेगळ्या कार्यक्रमांसोबतच ही संस्था एका हेरिटेज वॉकचे देखील आयोजन करते. यामध्ये दोन्ही देशांना परस्परांशी जोडणाऱ्या सांस्कृतिक स्थळांचा समावेश केला जातो. गेल्या महिन्यात
मलेशियामध्ये लाल पाड साडी या आयकॉनिक वॉकचे सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. या लाल पाड साडीचं बंगालच्या आपल्या संस्कृतीचं विशेष नातं आहे. या कार्यक्रमामध्ये सर्वाधिक संख्येने ही साडी परिधान करण्याचा विक्रम झाला, ज्याची मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देखील नोंद झाली. यावेळी ओडिसी या नृत्य प्रकाराने आणि बाउल संगीताने तर लोकांची मने जिंकली, हे मी नक्कीच सांगू शकतो. साया बरबांगा देंगान डियास्पोरा इंडिया दी मलेशिया मेरे का मंबावा इंडिया दान मलेशिया सेमाकेन टापा. मलेशियातील आमच्या भारतवंशीयांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण भारताच्या कोणत्याही भागात गेलो तरी तिथे आपल्याला कोणती ना कोणती अशी असाधारण अभूतपूर्व घटना घडत असताना नक्कीच दिसतं. अनेकदा मीडियाच्या झगमगाटात या गोष्टींना स्थान मिळत नाही, पण यावरून कळतं की आपल्या समाजाची खरी शक्ती काय आहे. यातूनच एकतेची भावना, सर्वोपरी असलेल्या मूल्यांची झलक देखील पाहायला मिळते. अशीच गुजरातमध्ये बेचराजी येथील चंदन की गावाची परंपरा खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. जर मी तुम्हाला असं सांगितलं की इथले लोक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आपल्या घरात जेवण बनवत नाहीत, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण याचं कारण आहे गावातील शानदार कम्युनिटी किचन. या कम्युनिटी किचनमध्ये एकाच वेळी संपूर्ण गावासाठी सगळ्यांचं जेवण बनवलं जातं आणि तिथले लोक एकत्र बसून जेवण करतात. गेल्या 15 वर्षांपासून या गावात ही परंपरा सातत्याने सुरू आहे. एवढंच नाही तर तिथे जर कोणी आजारी असेल तर त्याच्यासाठी डबा पुरवण्याची सेवा उपलब्ध आहे. म्हणजेच घरपोच डबा देण्याची देखील पूर्ण व्यवस्था आहे. अशा प्रकारचं गावातील हे सामूहिक भोजन लोकांना अत्यंत आनंद देतं. या उपक्रमामुळे केवळ लोक एकमेकांशी तर जोडले जातात आणि त्याचबरोबर यामुळे कौटुंबिक भावनेलाही चालना मिळते. मित्रांनो, भारताची कुटुंब व्यवस्था, फॅमिली सिस्टीम म्हणजे आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये याकडे खूप कुतूहलाने पाहिलं जातं. अनेक देशांमध्ये अशा कुटुंब व्यवस्थेबद्दल अतिशय आदराची भावना आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याकडे माझे बंधू यूएईचे राष्ट्रपती महामहिम शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान भारतात आले होते. त्यांनी मला सांगितलं की यूएई 2026 हे वर्ष इयर ऑफ फॅमिली म्हणून साजरे करत आहे. याचा उद्देश असा आहे की तिथल्या लोकांमध्ये सलोखा आणि सामुदायिक भावना अधिक दृढ व्हावी. खरोखरच हा खूपच कौतुकास्पद उपक्रम आहे. माझ्या मित्रांनो, जेव्हा कुटुंब आणि समाजाची ताकद एकत्र येते, तेव्हा आपण मोठ्यात मोठ्या आव्हानांवर मात करू शकतो. मला अनंतनागच्या शेखगुंड गावाबद्दल माहिती मिळाली आहे. या गावात ड्रग्ज, तंबाखू, सिगरेट आणि दारूशी संबंधित आव्हानं खूप वाढली होती. हे सगळं पाहून इथले मीर जाफरजी खूप व्यथित झाले आणि त्यामुळे त्यांनी ही समस्या दूर करण्याचा निश्चय केला. त्यांनी गावातील तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र केलं. त्यांच्या या पुढाकाराचा परिणाम असा झाला की त्यामुळे तिथल्या दुकानांनी तंबाखूजन्य पदार्थ विकणे बंद केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे ड्रग्जच्या धोक्यांबद्दलही लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. मित्रांनो, आपल्या देशात अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने
समाजसेवा करण्यात गुंतलेल्या अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत. जसं की संस्था आहे पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरमधील फरीदपूरमध्ये एक, तिचं नाव आहे विवेकानंद लोक शिक्षा निकेतन. ही संस्था गेल्या 4 दशकांपासून मुलांची आणि वयस्कर लोकांची काळजी घेण्यात गुंतलेली आहे. गुरुकुल पद्धतीचं शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणासोबतच ही संस्था समाज कल्याणाच्या अनेक चांगल्या कामांमध्ये गुंतलेली आहे. माझी इच्छा आहे की निस्वार्थ सेवेची ही भावना देशबांधवांमध्ये सातत्यानं अधिकाधिक बळकट होत राहावी. माझ्या देश बांधवांनो, मन की बातमध्ये आपण सातत्यानं स्वच्छतेचा विषय मांडत असतो. मला हे पाहून अभिमान वाटतो की आपले तरुण आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेबद्दल खूप जागरूक आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या अशाच आणखी एका अनोख्या प्रयत्नाबद्दल देखील मला माहिती मिळाली आहे. अरुणाचलच्या या भूमीमध्ये देशात सर्वात आधी सूर्याची किरणं पोहोचतात. इथले सगळे लोक जय हिंद म्हणून एकमेकांना अभिवादन करतात. इथं इटानगरमध्ये तरुणांचा एक गट भागांची स्वच्छता करण्यासाठी एकत्र आला. ज्या भागांकडे जास्त लक्ष देण्याची गरज होती अशा या तरुणांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करणं याला आपलं ध्येय बनवलं. यानंतर इटानगर नाहरलागून दोईमुख सेप्पा पालिन आणि पासीघाट अशा ठिकाणी देखील अशीच मोहीम राबवण्यात आली. या तरुणांनी आतापर्यंत जवळजवळ 11 लाख किलोपेक्षा जास्त कचरा साफ करून तो भाग स्वच्छ केला. विचार करा मित्रांनो, फक्त 9 तरुणांनी मिळून 11 लाख किलो इतका कचरा हटवला आहे. मित्रांनो, आणखी एक उदाहरण आसामचं आहे. आसामच्या नागावमधलं तिथल्या जुन्या गल्ल्यांशी लोकांचे भावनिक नाते जोडलेले आहे. इथल्या काही लोकांनी आपल्या गल्ल्या एकत्र येऊन स्वच्छ करण्याचा संकल्प केला. हळूहळू त्यांच्यासोबत आणखी लोक सहभागी झाले. अशा प्रकारे एक अशी टीम तयार झाली जिने गल्ल्यांमधून खूप प्रमाणात कचरा हटवला गेला. मित्रांनो, असाच एक प्रयत्न बंगळुरूमध्ये होत आहे. बंगळुरूमध्ये सोफा वेस्ट ही मोठी समस्या समोर आली आहे. त्यासाठी काही व्यावसायिकांनी एकत्र येऊन या समस्येवर आपल्या पद्धतीने तोडगा काढला आहे. मित्रांनो, आज अनेक शहरांमध्ये असे अनेक गट आहेत जे लँडफिल वेस्टच्या पुनर्वापरामध्ये गुंतले आहेत. चेन्नईमध्ये अशाच एका गटाने खूप उत्तम काम केलं आहे. अशा उदाहरणांवरून दिसून येतं की स्वच्छतेशी संबंधित प्रत्येक प्रयत्न किती महत्त्वाचा आहे. आपल्याला स्वच्छतेसाठी वैयक्तिकरित्या किंवा एक समूह म्हणून आपले प्रयत्न वाढवावे लागतील. तेव्हाच आपली शहरे आणखी चांगली बनतील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा पर्यावरण संरक्षणाचा विषय येतो तेव्हा अनेकदा आपल्या मनात अनेक मोठ्या योजना, मोठ्या मोहिमा आणि मोठ्या संघटनांबद्दल विचार येतात. पण अनेकदा बदलाची सुरुवात खूप सामान्य पद्धतीने होते. एका व्यक्तीपासून, भागापासून, छोट्या कृतीपासून आणि सातत्याने केलेल्या अशा प्रकारच्या छोट्या प्रयत्नांमधूनही मोठे बदल घडतात. पश्चिम बंगालच्या कूचबिहारचे रहिवासी बेनोय दासजी यांचे प्रयत्न असंच एक उदाहरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपला जिल्हा हिरवागार करण्याचं काम स्वतःच्या बळावर केलं आहे. श्री बेनोय दासजींनी हजारो झाडं लावली आहेत. अनेकदा रोपं विकत घेण्यापासून ते
ती लावण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा सगळा खर्च स्वतः केला आहे. जिथे जिथे गरज पडली तिथे स्थानिक लोक, विद्यार्थी आणि नगर प्रशासनासोबत मिळून काम केलं. त्यांच्या या प्रयत्नांमुळे रस्त्यांच्या कडेला हिरवळ आणखी वाढली आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यातले जगदीश प्रसाद अहिरवारजी, त्यांचे देखील प्रयत्नही खूप खूप कौतुकास्पद आहेत. ते जंगलात बीजगार्ड म्हणून स्वतः सेवा करत आहेत. एकदा गस्त घालत असताना त्यांच्या लक्षात आलं की जंगलात असलेल्या अनेक औषधी वनस्पतींची माहिती कुठेही पद्धतशीरपणे नोंदवलेली नाही. जगदीशजी ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू इच्छित होते, म्हणून त्यांनी औषधी वनस्पती ओळखायला आणि त्यांची नोंद करायला सुरुवात केली. त्यांनी 125 पेक्षा जास्त औषधी वनस्पती ओळखल्या. प्रत्येक वनस्पतीचे छायाचित्र, नाव, उपयोग, ती कुठे आढळते याची माहिती गोळा केली. त्यांनी गोळा केलेल्या या सर्व माहितीचं वन विभागाने संकलन केलं आणि पुस्तक रूपात प्रकाशितही केलं. या पुस्तकात दिलेल्या माहितीचा आता संशोधक, विद्यार्थ्यांना आणि वन अधिकाऱ्यांना खूप उपयोग होत आहे. मित्रांनो, पर्यावरण संरक्षणाची हीच भावना आज मोठ्या स्तरावरही दिसून येत आहे. याच विचाराने देशभरात एक झाड आईच्या नावे अभियान राबवलं जात आहे. या अभियानामध्ये आता कोट्यावधी लोक सहभागी झाले आहेत. आतापर्यंत देशात 200 कोटींपेक्षा जास्त झाडं लावली गेली आहेत. यातून हे स्पष्टपणे दिसतं की पर्यावरण संरक्षणाबाबत आता लोक अधिक जागरूक आहेत आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपलं योगदान देऊ इच्छितात. माझ्या प्रिय देश बांधवांनो, मला तुम्हा सर्वांचं आणखी एका गोष्टीबद्दल खूप कौतुक करायचे आहे. त्याचे कारण आहे मिलेट्स, म्हणजेच श्री अन्न. श्री अन्नाबद्दल देशात लोकांची आवड सतत वाढत आहे, हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. तसं तर आपण 2023ला मिलेट वर्ष म्हणून घोषित केलं होतं, पण आज 3 वर्षांनंतरही याबद्दल देशात आणि जगात असलेली उत्कटता आणि वचनबद्धता खूप उत्साहवर्धक आहे. मित्रांनो, तामिळनाडूच्या कल्लाकुरुची जिल्ह्यात शेतकरी महिलांचा एक गट प्रेरणास्रोत बनला आहे. या भागातील पेरियापालयम मिलेट FPC मध्ये सुमारे 800 महिला शेतकरी सहभागी झालेल्या आहेत. मिलेटची वाढणारी लोकप्रियता पाहून या महिलांनी मिलेट प्रक्रिया युनिटची स्थापना केली. आता मिलेटनी बनवलेल्या उत्पादनांना त्या थेट बाजारात पोहोचवत आहेत. मित्रांनो, राजस्थानातील रामसरमधील शेतकरीही श्री अन्नाबाबत नवनवीन प्रयोग करत आहेत. इथल्या रामसर ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीशी 900हून अधिक शेतकरी संलग्न झालेले आहेत. हे शेतकरी प्रामुख्याने बाजरीची शेती करतात. इथे बाजरीवर प्रक्रिया करून रेडी टू ईट लाडू तयार केले जातात. याला बाजारात मोठी मागणी आहे. इतकंच नाही मित्रांनो, आजकाल आपल्या प्रसादात फक्त मिलेट्सचा उपयोग करणारी अशी अनेक मंदिरे आहेत. हे पाहून मला अत्यंत आनंद होतो. मी त्या मंदिरांच्या सर्व व्यवस्थापकांचे त्यांच्या या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, मिलेट्स श्री अन्नामुळे अन्नदात्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच लोकांच्या आरोग्यातही सुधारणा होण्याची हमी मिळत आहे. मिलेट्स पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात, सुपरफूड असतात. आपल्या देशात हिवाळ्याचा ऋतू म्हणजे खाण्यापिण्यासाठी खूपच उत्तम मानला जातो. अशा परिस्थितीत या दिवसात आपण श्री अन्नाचं सेवन अवश्य केलं पाहिजे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बातमध्ये आपल्याला पुन्हा एकदा
अनेक वेगळ्या विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम आपल्या सर्वांना आपल्या देशाच्या कामगिरी अनुभवण्याची आणि साजरा करण्याची संधी देतो. फेब्रुवारीमध्ये अशीच आणखी एक संधी येत आहे. पुढच्या महिन्यात इंडिया एआय इम्पॅक्ट ही शिखर परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये जगभरातून, विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेले विविध तज्ञ भारतात येतील. या परिषदेमध्ये एआयच्या जगात भारताची प्रगती आणि कामगिरी सुद्धा दर्शविली जाईल. मी यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये इंडिया एआय इम्पॅक्ट समिटवर आपण नक्कीच बोलू. देश बांधवांच्या अन्य काही कामगिरीवर देखील चर्चा करू. तोपर्यंत मी मन की बात मध्ये निरोप घेतो. उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.